जय कुशाबा जय बाबीर देवा भक्तीच्या जलधारांनी पिंपरणे गाव न्हाऊन निघाले। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात कुशाबा बाबीर यात्रा महोत्सवानिमित्त पारंपरिक कावड यात्रेचं अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झालं। कावडीद्वारे आणण्यात आलेल्या पवित्र जलाच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव भक्तिभावाने सज्ज झालं होतं। जय कुशाबा जय बाबीर देवाच्या अखंड घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं आणि गावातील प्रत्येक घरातून भक्तीचीच अनुभूती मिळत होती। कोपरगाव येथून पिंपरणे गावापर्यंत काढण्यात आलेली कावड यात्रा ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धा, निष्ठा आणि अध्यात्म यांचं जिवंत उदाहरण ठरली। 17व्या वर्षी ही यात्रा अत्यंत उत्साहात पार पडली। सुमारे 30 ते 35 तरुण भाविकांनी कावड खांद्यावर घेत जय कुशाबा जय बाबीर देवाच्या जयघोषात कठोर नियमांचं पालन करत पवित्र जल गावात आणलं। या प्रवासादरम्यान तरुणांनी संयम, शिस्त आणि भक्तीचं उत्कृष्ट दर्शन घडवलं। गावाच्या प्रवेशद्वारावर कावडीचं भव्य स्वागत करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करीत आणि मंगलमय वातावरणात कावडीचं पूजन करण्यात आलं। महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग होत भक्तीचा अनोखा रंग भरला। लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होत गावात एकात्मतेचा सुंदर संदेश दिला। कावड आगमनानंतर गावातून पालखी आणि कावडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भजन, कीर्तन, टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तांनी दंग होऊन सहभाग घेतला। काही ठिकाणी आरती करून कावडीचं पूजन करण्यात आलं, तर अनेकांनी भाविकांचं पुष्पहार घालून स्वागत केलं। संपूर्ण गाव जणू भक्ती रसात न्हाऊन निघालं होतं। या प्रसंगी उत्तम नाना राहींच यांनी कावडधारक भाविकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करून सेवाभावाचं दर्शन घडवत त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं। कुशाबा भक्त मंडळ, अहिल्यादेवी प्रतिष्ठान आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने या सोहळ्याचं अत्यंत नियोजनबद्ध आयोजन करण्यात आलं। यात्रेनिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविक मोठ्या श्रद्धेने त्यात सहभागी होत आहेत। ही पारंपरिक कावड यात्रा म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून गावाच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करणारी आणि समाजात ऐक्य व भक्तीची भावना दृढ करणारी एक पवित्र परंपरा। पिंपरणे गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या सोहळ्याने यंदाही भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याचं अद्वितीय संगम घडवून आणला। चांग भले चांग भले